भेट धावड्यातून आला निश्चितपणे त्यांनी मान्य केलं, म्हणूनच एवढं बोलतो मी. तशीच करू का? लोक काय म्हणते माहितीये का, उघड्या पट्टीनाकडे गेलं रातभर काढून नेलं. आपल्याला तसं करायचं नाही, कारण हा संस्काराचा भाग आहे. त्यांचं त्यांच्या आई वडिलांना दोष नाही देणार, त्यांचे संस्कार कसे आहेत म्हणून ते तसं बोलते. मी बोलणार पण मोजून आणि मापूनच बोलणार. ऐका कसं, मामा एवढा लगीन तुमचा लावतो मी, माझ्यांचा काळजी नका करू. आणि ह्यांचा पण लावा आज, जुईशी नाही तर रुईशी तरी. कारण ह्यांचा आता जुईशी नाही, ह्यांची जुई गेली, ह्यांचा आता रुईशी देणार आहे. मला फक्त देतो कसं ते बघा. बघा मी काय म्हटलं, हो आमच्याकडे पाहुणे आलेत का रे, पाहुण्याचा मान करावा हे का, मान करावा पाहुण्याचा. पाहुण्या कानात मुतायला लागला, हा बघा ना, पाहुणा कानात मुतायला लागला, याला घरात ठेवायची. आता ऐका बघता ऐकत राहा. अजून तुम्हाला अरतुर केलं नव्हतं, आता करणार आहे. कारण तुम्ही केले समाजाने ते ऐकलं. कारण यांची जन्मतारीख 89 आहे, माझी 88. 1 वर्षात तुमच्यापेक्षा मोठा आहे मी. ज्ञानानं, बुद्धीनं, वयानं, अनुभवानं आणि उंचीन सुद्धा मोठा. उंचीन सुद्धा याला कागद घ्यायला लागल, याला टाकत घेतो टाकत या वरच्या. ऐका कसं, फक्त थोडा हेल्थ कमी करा थोडस प्लीज प्लीज. उद्याची बारी म्हणून यांना एकच आहे, म्हणून एवढं वाटतं. यांना माईक सोडूसं वाटत नाही 2-2 तास. आपल्याला तेवढं नाही, नेमकं देतोय. आणि माय मौल्यांनो खरं सांगतो, जानकर कुटुंबियांसाठी आजचा कार्यक्रम करतोय म्हणून फक्त शब्दाची मर्यादा राखून करणार आहे. बुवा माझ्याकडे आलं म्हणून नाही, त्यांची जिरवीन मी त्यांच्या गावात जाऊन. इकडं नाही बोलणार, पण कसं बोलतोय ते बघा फक्त, कसं घेतोय, कसं द्यायची असते, कशी जिरवायची असते. आज माझ्या बारीतून तुम्हाला कळेल. म्हणून सचिन बुवा मला म्हणतात, उगाच टोप्या घालत नाही, हा फक्त बिन टोपीचा टोपी लावण्याचं काम करतो. टोपी मच्छिंद्र पुढे आहेत. मच्छिंद्राला माझा वर्गमित्र बरेचसे मित्रमंडळ आले. राजा दादा कदम, त्यांची मिसेस, त्यांची बायको माझ्या नाचामध्ये नाचलेली, ते सुद्धा आले. विश्वजित कदम आलाय, विराज कदम आलाय, सूरज यादव आलाय, माझे सगळे वर्गमित्र. आज यांना 18-12 जण घेऊन चढणार यांच्या. कसं तो ऐका, यांची भाषा बुवांची, चढायची उडायची. यांच्या मी उडतो काय चढतो काय ही यांची भाषा आहे, माझी नाहीये. सुनता ऐका, मी फालतू बोलणार नाही, जेवढं बुवा बोलले त्याच विश्लेषण करणार आहे. ऐकत आहात, जाऊ दे त्यांना, जाऊ द्या, मुताय झाले. बुवाला मी हगवतोय आता. ऐका कसं, आवाज दे मॉनिटर मला म्हणजे नाही का. शंभू महादेव मोठा जती, त्याची अर्धांगीण पार्वती, तिच यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती. स्तवन बोल, कशी स्तवन आहे का, स्तवन आहे का. हो जपली मराठी ही संस्कृती, साऱ्या जगात आहे ख्याती, त्या रायगडावरती न माझा शिवबा छत्रपती. स्तवन वंश एवढी पण नाही का ना, हकशील तू हकशील. 3 दिवसाचा जागरणाचा 48 तास झोपलो नाही सांगितलंय अजून. उद्याही बारी करणार परत. यांना अमावस्या पौर्णिमेची एक भेटते, मग यांना माईक सोडूसं वाटत नाही. आम्हाला मी रोज करतो आणि रोज मध्ये त्याला कोण रडे, म्हणून हा फरक आहे त्यांच्यातला. आणि तो आज मी दाखवणार फरक कसा आहे तो. 18 जण थांबा, पैसा आले, थांबा थांबा, पैसे येतात, मोठी नोटी येत आहेत. हा फक्त लोकांना सांगतो धावड्यातून 1000 रुपये आले, दाखवला नाही, दाखवला नाही. मी दाखवून देतो किती आहेत बघा, किती आहेत बघायचे. 500ची नोट आहे, देतोय. ही कितीची आहे बघा, मी दाखवून सांगतोय 200ची. आणि ह्या 2 100-100च्या.
बक्षीस देतोय, थांबा जरा जरा वेळ थांबा, घेतोय. उत्तर कसं दिलंय, उत्तर कसं दिलंय, आधी माया माझी श्रेष्ठ करायची आहे मला. उत्तर कसं दिलंय बोला. होती महाराष्ट्राची माती, माती नाही बुवा, मा म्हणजे आई. कोणची आई श्रेष्ठ करतोय तिला, कशी नाही का. होती जी महाराष्ट्राची माती, तिच्यामुळे मिळाली गती. होती महाराष्ट्राची माती, तिच्यामुळे मिळाली गती. जिजाईने चालवून मती, घडवला शिवराय छत्रपती. जिजाईने शिवराय छत्रपती, जिजाईने चालवून घडवला शिवराय छत्रपती. जिजाईने चालवून घडवला शिवराय छत्रपती. ऐकत राहा फक्त, तुम्ही सुद्धा आहात मला माहिती आहे. बुवांची फक्त कटिंग करणार आहे, बाकी काय करणार नाही. त्यांनी जे बोललेत ना मला, ते त्यांचं त्याला नकलाप. मला माहितीये निंदकाच्या घराचा विषय झाली. माझी प्रगती का झाली माहितीये का. मला बोलवते, हा सगळ्याचा बघा मोठा शाहीर झाला आहे, पण आज माझी किंमत जगात लोक करतात, कोकणात पुऱ्या करतात. की जर माझ्या निंदकाचं घर जर शेजारी नसतं तर आज सचिन बुवा तुम्हाला दिसला नसता मित्रांनो, खरं सांगतो. आणि असे निंदक होते म्हणून जे काय तुम्ही जरा बबन सगळ्यांनी सांगितलं ते माझं नाव झालं मित्रांनो. आणि त्या निंदकांना मी खरोखर शुभेच्छा देतो. त्यांच्यामुळेच माझं नाव झालं, त्यांच्यामुळे झालं. कारण माझ्यामध्ये काहीतरी करायची इच्छा जागृत झाली मित्रांनो, त्यांच्यामुळे. हा काय करणार म्हणते, शाहीर मोठा झालाय, पण आज शाहिराची किंमत काय पुरा कोकण सांगेल, बुवान पण सांगितलं. हा पैसा पियालाय असू द्या, ते काय समजते लोकांना, मलाच नाही सगळ्या जगात कळली. बुवा तुम्ही काय केलेत ते, तुम्ही काय गु खाल्लायत का, मूत पिले, जगाला कळलंय. पण भाषा कशी, वाणी कशी आणि गाणी कशी असावी ते ऐका. म्हणतोय गण सुंदर गायला बुवांनी. मला म्हणतात 61-62 ग्रुप आहे माझ्याशी, मला 2 पोरं, ह्यांचा अजून झाला नाही. ऐका ऐका, 1 मिनिट ऐका. 32शी पडलेला बैल आपण वाऱ्यात ठेवत नाही. 1 मिनिट ऐका. 32शी पडलेला बैल वाड्यात ठेवायचा नसतो, तसा 35शी झालेला नवरा 35 झालेला वर घरात ठेवायचा नसतो. यांची गाल्याची पांढरी झाली, यांचा आता जुईशी नाही, यांचा आता रुईशीच लावताय. बघता कसा तू, यांचा रुईशी लावून जाणार, नक्की जाणार. ऐका. आणि बघा म्हणून म्हणतोय आवाज बसत चाललाय थोडासा, जे शब्द ऐकायला येतील तेवढे घेऊन जा म्हणतोय. चांगलंच देणार आहे, वाईट बोलणार नाही. माझ्या माई मुलांची मान खाली जाईल असं बोलणार नाही, निश्चितपणे सांगतो. ऐका, शब्द जाणार नाही फालतू. अजून पण सांगतो, चोपडीच खाली 4 लाव रे. चोपडी चालत नाही एवढी बुवाची खोबडी चालते. चोपडी चालत नाही एवढी बुवाची खोबडी चालते. आणि गाणं गाताना या सणस बुवाची अहो बोबडी वळते. ऐका, बोबडी नाही वळली. दुसऱ्या वारी जर आला उभा राहतो काय बघा फक्त जाग्यावर, असा करीत नाही. कॅप्टन साहेब तुमची पेन्शन हा भिका मानतोय लोकांकडे, पेन्शन. ऐका, याला बक्षीस द्या. लोकांना काय सांगतो मी, उपसरपंच गावचा, माझा उपसरपंच सांगतो. आणि ही पोस्ट मिळवणे काय मोठा काम असतो. अरे लोकांना पैसे देऊन भेटतात. मुख्यमंत्री होतात लोक आज पैसे देऊन, मंत्री होत आहेत, आमदार होत आहेत, खासदार होत आहेत, पैसे दिल्याशिवाय होत आहेत. पुढे इलेक्शन आहे, आमदार केलं बघा किती वाटतील ते. सरपंच होणं म्हणजे ह्याला वाटलं का मी आमदार झालो, म्हटलंय पण मी आमदार होईन पुढं. याला कोण आमदार होईल ह्या ज्याची घरात इज्जत नाही त्याची समाजात काय सर्व. कमी बोलणार नाही बोल सर. बघा थोडकच घेतो, थोडकच गेला. शपथ हमारा काटा सारा पानी भी नहीं मांगेगा, अगली बार नहीं आएगा वो, बारी लेने को नहीं आएगा वो. हा हिंदी शहर हिंदी. आणि मी
मला म्हणतात काय दम कदम कर्तव्य दक्ष जातीवंत मराठा आहे. साला मॉडेल पण वाकणार नाही तुझ्या अर्ध्या शिपणासमोर झुकणार पण नाही. आज सांगून जात आहे का गवळण वांची गवळण यांना नाही चिडणार नाही तसा वची कोलबी झाली आणि यांची भाषा काय चढाचढीची. एक चढतो आणि माठ वळतो. पहिला लगीन कर आणि काय चढायचं तू चढ हंडीवर लगेच डायलॉग 101 देतोय बघा आलं पैसा आलं ऐका. आणि तो काय म्हणता ऋषी तुला घेऊन ये उशी तुला असा करेल खुशी आणि अशी देईल ढुशी. सचिन मुळात तुझा घासच नाही अजून बारीक कर 11 तारखेची देऊन टाका. चला मी आहे उभा चला सुट्टीच घेतली 11 तारखेला ह्याची सुट्टीच करायची आपण. या मांडव्याच्या लंडव्याला नाही म्हणत गांडव्याला म्हणतोय गांडव्याला. यांनी भाषा वापरली म्हणून वापरतोय नाही तर वापरली नसती. मोडी मला तुमची काळजी आहे मला काळजी आहे माझ्या मुलांची पण काळजी आहे. या मांडव्याच्या गांडव्याला आम्ही भिणारे भीक घालणारे नाही. हे असे काही आले आणि काही गेले ज्याला घरात नाही मान म्हणून म्हणतोय बघा उत्तर बघा कसं देतोय. 1 सेकंड ऐका आवाज द्यायला फक्त थोडासा आवाज द्या बसत चाललाय म्हणून म्हणतो उद्या दुपारपर्यंत केले करेल बसा. दूल्हे का सेहरा यांचा कमी करा. दूल्हे का सेहरा सुहाना लगता है गळेनाथ बुवाला माझ्या गोड्याचा. शिट्टी नको शिट्टी पब्लिक मध्ये आली पाहिजे. ऐका मला प्रश्न दिला ऐका हो जास्त वेळ गेला नाही तुमचा. मला प्रश्न दिलाय उत्तर माझं दिलं नाही म्हणतात काल सकाळीच दिला मला. त्याच्या आधी त्याने आणखीन एक प्रश्न विचारला कृष्णाचं स्वरूप सांगितलं मुळात व्यर्थ बडबड. त्याच्यानंतर सांगितलं बायको आपल्या नवऱ्याला कोणत्या दागिने देते सांगितलं मुळात याचं झालंच नाही तर काय सांगितलं व्यर्थ बडबड म्हणून म्हणतोय बघा कळेना अर्थ बुवाला माझ्या घोड्याचा गळ्यात घाला हार याच्या जोडण्याचा. कळेना अर्थ बुवाला माझ्या घोड्याचा गळ्यात घाला हार याच्या जोडण्याचा. चांगल्या नाही फटक्या घालायचं का सांगतोय का बघा. 4 मला काय म्हणतात पुष्पन शिवाचा. नारद फक्त पुष्पन शिवाचा नव्हता अखंड ब्रह्मांडाचं भ्रमण करायचा आणि सगळ्यांच्या चाड्यांनी कळी लावायचा. नुसता शिवाचा पुष्पन नव्हता. आणि आता तर मी 15 वर्ष केली शिवात नोकरी. आता तर मी मुंबईचा पुष्पन. विषय कसा आहे बघा विषय कसा घेतोय बघा. त्यांनी ते शास्त्र फक्त थुकून इकडून तिकडून त्या मागच्या लोकांसारखं लावतात. त्याचं नाव पण घेतली त्याला विचार माझ्याशी बारी करतोस काय तुला लय पुलका मागच्या लोक झाला त्याला विचार माझ्याशी बारी करतो का का नाही करत ऐका 2022 साल मी जेव्हा गेलो मुंबईला तेव्हा 2022 साल आता मी मुंबईचा पोस्टमन. आता म्हणतय साऱ्यांचं मन आता म्हणतय माझं हे मन याच्या चढा राट राजन. म्हणून मला हे शब्द वापरायचे नाहीत.
ह्या नालिकामुळे असे शायरा भेटतात ना मला, असे बिनबुडाचे, त्यांच्यामुळे मला वापरायला लागतात. सॉरी शक्तिमान, सॉरी. त्याच्याबद्दल 18 नाही 22 चढवीन. वा तू टोल नाका कशी टाकशील, कुठं उडवशील. तुझा टोल नाका इथं खालीच करीन मी आज रात्री सांगतोय. तुला जाऊन देणार नाही. नाही ऐकाव नाही बोलला मागताय चुरा मी, टेन्शन घेऊ नका. जाने दो बच्चा आहे, कच्चा आहे, कच्चा आहे बच्चा आहे अभी. त्यानं ब्रँड आणला ना चांगला धवड्यात ना. आज बोल लागताना 11 वाजता कळालं माहितीये का, धवड्यात गेलं ते ब्रँड आणायला. हो धवड्यात मोठं मोठं ब्रँड भेटतात तिकडे मिळतात. चाटवत पण ब्रँड आहे, टेन्शन घ्यायचं. हा आणि आमची घेतली ना प्युअरची तर दुसऱ्या बारीत उठायचं नाव. सचिन मोह म्हणतात मला, आम्हाला काटा पाणी बी नाही मागेगा. ऐका म्हणून पहिलं गाणं माझी म्हटले, सकाळी म्हटले वरात काढी. आता मला माझी वरात निघून 2 पोरं झाली बरोबर. आता आणखी तुमची इच्छा असेल तर परत मी करीन, तुमची इच्छा असेल तर. पण माझं काय म्हणणं आहे, माझं एकदा झालंय ना, तुम्ही एकदा तरी करून बघा, एकदा तरी. अरे मला मेवणीच नाही, माझी बायको एकुलती एक आहे. हा काही म्हणतो द्यायला येणार आहे तुमच्याकडे उद्या मागा येईल. देऊ नका अजिबात, धवडकर हारा करायचा नाही समज. हा मागा येईल उद्या म्हणे माझी शाखा आहे, मला पोरगी द्या. याला कुठं त्याच्याकडे नाही भेटत, पलीकडं तर अलीकडे काय देणार, डोंगराच्या पलीकडे नाही भेटत याला, पुऱ्या अलीकडे काय द्या. सगळ्यांना माहिती आहे कुठं आहे माया जाधव. सांगूया समज बोल. याला तिकडं अलीकडं मिळालं, इकडं पलीकडे काय भेटत. धवडकर का बसतील, येईल उद्या मागायला. हा उद्या उद्या तो जाईल, उद्या कल्पनी, उद्या ऋषी देईल ऋषी. टेन्शन घ्यायचं नाही. ऐका पहिलं गाणं म्हणून म्हणतोय, महाभारत गाणार, फालतू गाणार नाही, बोलणार नाही. सांगितलंय माय मौलांची अब्रू वेशीवर टांगणारा बुवा नव्हे, मी अब्रू राखून अजूनपर्यंत कार्यक्रम केलेले आहेत म्हणून सांगतो. पहिलं गाणं ऐकून. काल रात्रीला अंडीची जवा घंटी मी वाजवली. खाली घेतोस ना बघ मजा खाली किशोरनं वाढवली मोठी दाढी. प्रोफेसर वर बोलले कॅप्टन साहेब माझ्या, मी पोस्टात कामाला आहे ना म्हणून हे म्हणतात. आणि यांचा कोंबडीचा धंदा आहे, चिकन कापतात हे रोज बुधवार शुक्रवार रविवार मांडव्यात. उपट सोंडा आहेत ना म्हणून उपट सरपंच झालं. गावात ज्यांना काही धंदा नसतो ते राजकारणात जातात म्हणून. ऐका मोठी काय पोस्ट आहे, ऐकाव त्यांनी माझ्या भारतीय डाक विभागावर जर बोलले तेव्हा नाही बोलत तुम्ही, सरकारी नोकर आहे यांना मी असं नाही बोलू शकत. मग किशोरनं वाढवली लई मोठी दाढी. सांगाया लागली मांडवा गाव आणि वाडी. गाजवतो मंच हा उपट सरपंच लय हलकट दमडीचा. कॅप्टन साहेब मला पेन्शन द्या, गाण्याच्या आधी मला बक्षीस द्या. हलकट आहे भिकाऱ्या, लय हलकट दमडीचा. या बुवानं काढलाय हो धंदा चिकन कोंबडीचा. धंदा चिकन कोंबडीचा. पुढचा विषय का महाभारत गाणार मी सांगतोय. हा विश्वास दिला त्याला, माझ्या प्रोफेशनवर बोलले म्हणून त्यांना मी दिलं. ऐका त्या सुवासिनीने तुला दिला एक शाप, फेडावे लागतील याच जन्मात बाप. पटवून दिला विषय नंतर दिला.
मागायला येशील तेवढं कर का पायतान खाशील म्हणायचं आहे ना. जर मागायला येशील तर पायतान खाशील अंती कसा रे तू तरशील. किती जणांचे पाय धरशील. दवड्यात द्या तिकडं झपाटीत द्या सगळं द्या. नाही नाही जुईशी नाही रुईशी. ऐका किती जणांचे पाय धरशील शेवटी रणकाच तू मरशील. किती जणांचे पाय धरशील शेवटी रणकाच तू मरशील. शेवटी रण 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 मैदान तूच का मारशील करणा. अशी धरणी माता म्हणते कर्णाला महाभारतामध्ये म्हणते हे रण तूच का मारशील कारण धरणी मातेने दिलेला शाप करणारा की ज्या वेळेस महाभारताचं युद्ध होईल त्यावेळेस तुझी दोन्ही चाकं रथाची दोन्ही चाकं या धरणी मातेमध्ये रुतली जातील आणि त्यावेळेस अर्जुनानं बाण चालवून श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून बाण चालवला आणि कर्णाला मारला. ऐका रणाचा लढाई आलास कर्णा केलेलं कर्म येईल मरणा. सांगते तुला ध्यानी धरणा सांगते तुला मी ध्यानी धरणा. रत्न बसल्यावर काय करशील. दादांच्या माध्यमातून बक्षीस आहे. म्हणायचं काय बघा शिव्या देणार नाही. मी सांगितलंय शिव्या अजिबात देणार नाही. म्हणतोय कसं बघा फक्त महाभारत तुम्ही ऐकलं. ती धरणी माता म्हणते शेवटीला रथाची चाकं तुझ्या अडकणार आणि तशी अडकली आणि अर्जुनाने कर्णाला मारलं. असा माझा विषय. ऐका पुढचा विषय जगाने सांगितलं म्हणून कोणी मला तो तसं का करायला. सांगितलं म्हणून कोणी गड्याला तो तसं का करायला. पंचवटीचा रस फिरायला तूच मारीच्या कशाला म्हणायला. पंचवटीचा रस फिरायला तूच मारीच्या कशाला.
बक्षीस आहे महेश कदम, संदीप मोरे, विश्वजित कदम, गाव नांदिवली यांच्याकडून 100 रुपयांचा बहारदार पारितोषिक आलेलं आहे. एक सिंगल कागद आहे बाबा, सिंगल कागद देतो. भुवनच्या डोळ्याचं उत्तर द्यायला पाहिजे का नाही? त्यांनी माझं पण दिलं तोडकं मडकं का होईना, लई शिट्ट्या येत होत्या इकडून, त्यानं द्यायला पाहिजे. बघा मित्रांनो, मोठेपणा सांगणार नाही. मी मगाशीच सांगितलंय, मुंगी होऊन साखर खाल्ली म्हणून अजूनपर्यंत इथपर्यंत पोहोचलो. अशोक दादांसारखा, विठ्ठल मादेंच्या नंतर दामाजी बुवांच्या नंतर अशोक मादेंसारखा आजही चांगला शास्त्र अभ्यासक पाठीशी आहे. अंकुश मोहितेंसारखा अजून एक चांगला महाराष्ट्रात ख्यातनाम कवी गायक माझ्या पाठीशी आहे, वरदस्त आहे. आणि मी पण माणूस लिहितो, नाही असं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. नोकरी धंदा सांभाळलो, यांच्यासारखा उंडकीगिरी करत नाही, सरपंचगिरी करत, याचं घे 500 कमिशन, त्याचं खा. यांनी तिकडचे हे वनवासी, तुम्हाला म्हटलं ना वनवासी, आदिवासीचं पैसे खाल्ले नाही सरपंच. तिकडची लोक सांगतात मला मांडव्यातली, हो यांना 500 द्यायचं असेल तर 100 त्यांच्याकडनं काढून घेतो पहिलं. हा सरपंच उठून असला बुवा, तेवढं तरी आम्ही नाही केलं. मी आपली स्वाभिमानाची भाकरी अर्धी असू द्या, अर्धी असू द्या, स्वाभिमानाची खातोय. असले आम्ही कमिशनचे धंदे आम्ही नाही केले. हे उपड सरपंचाचा धंदाही आहे. सांगा नाही अब्रू काढीन बुवा, अब्रू. मी ते घेतला होता विषय, देत नाही आता, तेवढा वेळ नाही, तेवढा मजा येते का नाही तुम्हाला सांगा. माझा आवाज बसत चालला, उद्या बारी आहे मला त्याची काळजी. मला माहिती आहे, नवरी मरो नवरा मरो, दक्षिणा तेवढीच. काय नाही, दक्षिणा तेवढीच. 5 गाणी काय का, 10 गाणी काय का भाऊ सारखी. हे टाइमपास करायला आले, आपल्याला तेवढा टाइम नाही आता माऊली, तेवढा शपथ टाइम नाही. मला माहिती आहे, मी 3 गाणी गाली तरी म्हणता कॅप्टन साहेब किंवा आमचे संजय राव कुठे गेलो, सुपारी तेवढीच द्याल ना, कमी द्या. मला माहिती आहे. मग आपली इज्जत का कमी करा? आपल्या वल्याच्या सुक्याच्या मागे वलं पण जळतं मित्रांनो. मी बुवांसारखा जर बोलत बसलो त्यांच्या तर मला पण लोक येड्यात करतील, चुत्यात गिनती करतील माझी. मी ठेवलंय नाव, मी शक्तितुर्याचा कार्यक्रम पुऱ्या खेड तालुक्यात, खरंच सांगतो, शपथ सांगतो, मरती रात्र आहे साथीला, खोटं बोलणार नाही. फक्त एक कार्यक्रम घेतला संजय दादांच्या आणि ते उमेशच्या सहकार्य विनंतीवर, नाही तर खेड तालुक्यात करून जिथं पिकतं तिथे इकत नाही. मला माहिती आहे, मला माहिती आहे. फक्त हा एवढा एकच कार्यक्रम करणार आहे, बाकी सगळं बाहेर करतोय, सगळं कार्यक्रम बाहेर करतोय. एवढा तुमच्यासाठी एकच घेतला संजयला, उमेश तुमच्यासाठी घेतला हा कार्यक्रम, माझ्या लोकांसाठी. म्हणून मला इथं काहीतरी ठेवून जायचं. मी बोलू शकतो, बोला शिवाय 4 देऊ शकतो, पटवून देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण आपण तेवढं ठेवलंय की मग तेवढं आपलं वजन राहिलं पाहिजे मित्रांनो. पण मी थोडासा कमीपणा घेतला. आज तुम्हाला काय आपटायचे ते आपटा म्हणा. टोपी घेतो अखिलेश यादव, ठीक आहे. अहो ज्याचा झालाच नाही, हा भोंडा आहे, भोंडा. भोंड्याला काय करायचं, टोपीची किंमत नाही. बघा ना, भोंड्याला काय करायची, ज्याला टोपीची किंमत कळाली नाही, टोपीच्या आतमध्ये एवढं आहे ना, एवढं देईन, पण आता तेवढं नाही बोलत आहे. मी मरू द्या, येण्याच्या नादी काय लागायचं, मूर्खांच्या नादी आपण लागत नाही मित्रांनो. एवढं येते काय पियाले ते, काही बोलते ते, त्याच्या नादी काय लागायचं आपण, काही बोलण्यात शपथ सांगतो. हे आल्यावर काही बघत, काही बघत, काही नादी लागायचं त्याच्या. आपण यांनी ब्रँड मारले ना, ब्रँड घेऊन दवड्यात नाही, काय बोलायचं ना. मी कशी बारी ठेवली पहिली, तुम्ही उशिरा आले असाल दवडेकर, पहिली बारी कशी ठेवली, समाज साक्षीला आहे माझा. येडी नाडी आरती लोक असू द्या, समाज साक्षीला आहे ना माझा. मी कशी बारी ठेवली, आणि काय बोलतोय येड्या लगीन लोकांचं नाचतं, येड्या भोकाचं काही. मी काय बोललोय तुम्हाला, वाईट बोललोय काय का, आरोतुला केलं त्यांना काय. कॅप्टन साहेब पेन्शन मागतोय तुमची, त्याला टेन्शन देईन मी, सांगा ना मला तुम्ही. मी काय कमवू ना, मग स्वतः कमवू ना. पेन्शन मागतोय तुमची, बक्षीस मागतोय लोकांकडनं, काय गरज आहे. 8,100 रुपये बक्षीस घेतले दुपारी, याला 1000 पण नाही भेटले. 8,100 रुपये का उगाच दिली. येडी आहेत लोक, मानगावकर पागल आहेत ते, त्यांच्याकडे जास्त झालेत पैसे. 8,100 रुपये बक्षीस घेतले दुपारी, काय येड्यानं बारी केला. पादाची पण चव नाही तिला, पादाची पण चव नाही तिला. आज वाईस परा तरी गायला म्हटलो, कारण इकडे माझ्याकडे आलो म्हणून मी उठत बसतो पैसा. चला ब्रँड ब्रँड बोलताय, ऐका बुकिट इथे तुम्हीच घालाय सांगा. आता त्याला म्हणा सुधर व्हायचा, सुधर सुधर म्हणा. शाहीर ना तुम्ही, शाहीर म्हणता ना स्वतःला.
शायरीची भाषा तशी पाहिजे ना, वाणी तशी पाहिजे ना, गाणी तशी पाहिजे का नको सांगा मला. भाषा काय तुमची? एखादा गल्लीत नला बायका म्हणतात ना, असा म्हणतो माझ्याशी. अरे शाहीर आहेस का तू? शाहिरासारखं बोल. विषयाला विषय दे मी तुला विषय दिले, त्या विषयाला विषय दे. मी जे प्रश्न विचार त्याचे उत्तर काय बायकांसारखं म्हणतो आणि म्हणतो तुझा वाहणारच नाही, तू चक्काच आहेस, 17 जण चढवीन, हा असं मारती समजायचं नाही. म्हणून सांगतो माझं तर झालंय, मला काय बॉडीत वाकून बघायची गरज नाही. बोलले हा, आणि आय कॅन प्रूव्ह ती माझीच आहे स्वतःची, एवढं गॅरंटी सांगतो, दुसऱ्याची नाही. तुझं कर आणि मग बोल. नाही म्हणून सांगतो काही बोलायचं म्हणजे मिळत नाही आपलं म्हणून काही बोलायचं. कशाला आणायची बायका पोरांना इकडं, काय गरज आहे? मी तुझ्या पंजाना बसवीन सगळ्यांना, म्हातारे सकट, एवढी ताकद आहे आपल्याला. पण मी नाही तेवढं, मला नाही करायचंय माय मानानं, कारण आपण नाव कमवलंय ते मला कुठेतरी घालवायचं नाही, म्हणून मी आपला गप्प बसत असतो. फायदा उचलतात गैरफायदा बिनकामाचा, काय बेवडगिरी उगाच आपल्या. मी पण पियालोय, पाणी गरम पाणी पियालोय. भाषा कशी आहे बघा, वाणी कशी आहे बघा. असं आहे का? असं आहे का? नाही अरे येडा आहे मग, नाही काय येडा आहे मग. यांना ज्यांना रंगमंचावर उभं राहून ज्यांना बोलायचं कळत नाही, बोलायची अक्कल नाही, त्यांना काय शाहीर म्हणायचं? आपण काय म्हणायचं शाहीर? म्हणून बघा म्हणून बक्षीस आलाय तेवढं घेऊ ना. एक टाकतीचा देऊ काय? देऊ. उठायचा नाही सकाळी. ऐका, रमेश कदम भावी सरपंच, वा हा इकडं पेव सुटत चालला. भावी सरपंच आता ह्यांना पण स्वप्न पडायला लागलं, हे उपट आहेत ना, ह्यांना बोलला भावी सरपंच, हे पण भावी सरपंच. हे म्हणतात थोडं भव्य आमदार होणार. काय मेला आमदार, याच्या खिशात 4 आना नाही आणि हा आमदार. किस झाडून बघा, किस रुपया नाही मिळायचा. आता टाकून येईल, मी सांगितलंय म्हणून बोललोय म्हणून टाकून येईल. ती दुपारची सुपारी भेटली ती व्हायची, टाकून येईल दाखवायसाठी. काय झोपलायच तो, त्याच्या डोळ्यावर झोप आहे, फक्त बोलतोय म्हणून तुमच्याशी. डोळ्यावर झोप आहे त्यांच्या, दुपार मस्त आहे, तसं नाही ना सगळं. ऐका, एक गाणं देतो मस्त पैकी बघा. ऐका, मला म्हणून म्हणतो, मला ते वादा बिदा पडायचं नाही, काय आपटायचे ते आपण, काय मला चेअर शिवायचे मी. बघा मित्रांनो, ज्या दिवशी शक्तीपुरा आलो त्या दिवशी कमरेचं काढलं, गुंडाळलं डोक्याला, म्हणून ही टोपी घेतली. आता मी गुंडाळलेला आहे, मला लाज नाही, लज्जा नाही, अब्रू नाही, शरम नाही, सगळी सोडली मी वारेवर. फक्त घरातल्याला आणायची नाही, नाही तर मी तुमची अब्रू काढीन बुवा. आज ना उद्या व्याजा सकट देईन. आज जरी तुम्ही काही बोलून जाल दुसऱ्या बारी, तुम्हाला वाटतं सर सचिन बुवा विषारी साप आहे, 12 वर्षांनी जेव्हा मला भेटाल त्या दिवशी दुसऱ्या बारीचं उत्तर तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला 12 मला माहिती यायच्या पुढे ही लास्ट बारी तुमची गणपतीची. दसऱ्यात मी जेव्हा देईन तेव्हा तुम्हाला. आणि काय उष्णी आहे अरे जाऊ द्या भाड्याने. दुपारी ढोलक्या भाड्याने घेतला आमच्या. काय बोलायचं तुम्हाला? काय अपूर्व सांग, हे वाद्य का अपूर्व झाले. किती वेळा नाव घेतलं, युट्यूबला ऐकलं तुम्ही, बुवाच्या वाजवत. काय बोलू? तो आमचं प्रणित मोहिते किती वेळा माझ्यात वाजवली. काय बोलू? जाऊ द्या असं भाड्याचं असू द्या, पण बारी चांगली करतो. म्हणून माहिती आपल्या जोडीला आणतो कधी म्हणून काहीतरी गैरफायदा नाही घ्यायचा. ऐका गाणं देतो. सतवलं ती मला गवळणीची बुवाच्या कटिंग ऐकू द्या, झाड ऐकू द्या. तर मला म्हणतात चॅलेंज बुवा, चॅलेंज कसले पण चॅलेंज नाही करायचे. हे कसला काठी पिठी. माझा पोरगा बोलतो पप्पा न गणपती आमचा. चाली विषयाला विषय नाही. मी महाभारत गायले, महाभारताचा बघा भाग का. मी रामायण गायले, मग रामायण का. काही बोलायचं वारे मग आपला कुठला पुष्पन शिवाचा इकडचं तिकडचं. ऐका उत्तर कसं येतो. एक मिनिट रामा फक्त मला ऐकू द्या, त्याचं उत्तर द्यायचं आहे. जरा हो द्या हो रात आणि जाऊ द्या हो आत. यांचा काय झाला, कोलंबी झाली यांची. सांगितलं 35 पहिलेला बैल वाड्यात ठेवायचा नाही आणि 35 झालेला वर ठेवायचा नाही. आज कुणी नाही हिला सोडायचं. एका
एका एकानं चढायचं माठ दुधाचं फोडायचं. बंद कर बंद कर मौलाना बंद कर या मौलाना. ऐका कसा जाशील जाऊ द्या कसा जाशील तुझं पाणी असं म्हणून ते इमल खाऊन आणि सगळे काय पाडायचं सगळी असताय सगळी कल पोरगी डोंगराच्या नदीकडे पण पलीकडे पण. ऐका अभिजित तोडे गावचीच घर यांच्याकडून बक्षीस 100 रुपये झाले. ऐका तर दुसरा उत्तर दिला पाहिजे. दुसरं एक पान आहे सिंगल पान हाय पान उलट कसा जाशील तुझं पाणी नाही आता याला तुम्ही सोडायचं. रिकाम नाही सोडायचं. रिकाम नाही सोडायचं. आडवा घालून याला सोडायचं. रिकाम नाही सोडायचं. घालून आडवा घालून याला सोडायचं. रिकाम नाही सोडायचं. आडवा घालून याला सोडायचं. रिकाम नाही सोडायचं. अजून एक लिहिले देव 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 कशाला नाही मौली ऐका बघा हो कसला घासून हे कसल्या चणायचे निवडायचे गोळ्या 4 वर्षाच्या परिवार ह्याच्यामुळे बलात्कार होतोय. मी बदलापूरला राहतोय 3.5 वर्षाची पोरगी जर शाळेमध्ये सुरक्षित नाही मित्रांनो त्या चढाईच्या उडायच्या भाषा करतात ना हे युट्यूबवर फेसबुकवर किंवा याच्यावर बघताय ना 3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होते. काय गवळण निघाताय तुम्ही समाजाला चांगलं देणं काय ते चांगलं देणं याला फाशावर लटकवतो बघा कसा तो म्हणजे बघा ना 3.5 वर्षाची पोरगी परवा बदलापुरात 3.5 वर्षाची पोरगी 2 पोरी बलात्कार होतो. 4 वर्षाची हे असलं शाहीर असतील तर गाणे व्हायचं असल्या गवळणी काय लागल्या सरळ सांगतात चढायचं उडायचं काय बोलणं काय भाषा. म्हणून मी परवा विषय आणलाय चांगला विषय आहे. मी बदलापूरकरांनी कॅप्टन साहेब परवा जोर केला होता जोर पोलिसांनी मुसकी आवडली. पोलिसांना पण मारली थोडंफार नाही सर 25-30 लोकांवर केसेस पण झाले पण जोर केला होता. 3.5 वर्षाची पोरगी शाळेत सुरक्षित नाही म्हणून परवा विषय आणलाय. बघा कसा आहे तो चांगलं देतोय लोकांना चांगलं पेरलंय म्हणून चांगलं नाव आहे. ठीक आहे वासनेच्या पायी खेळती हो वासनेच्या पायी खेळती कोवळ्या जीवाशी 3.5 वर्षाची पोरगी वासनेच्या पायी खेळती कोवळ्या जीवाशी अशा नराधम भडव्याला त्या चौकात फाशी अशा